बिहार पराभवानंतर राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. कारण बिहारच्या निवडणुका लढण्यास सांगितलेलंच नव्हतं, बिहारच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी नव्हती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. तर अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनागोंदी उघड झाल्याची चर्चा रंगली. तर बिहारमधील स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे. तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले, कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही. मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे, कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील नाहीत. तिथला स्थानिक लोकांनी बिहारच्या लोकांनीच ठरवलं. आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता, कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही, कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार तिथे उभे करा. पण स्थानिक स्तरावर काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते, थोडीफार लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला. पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून काय आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं